महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात होत असतानाच स्थानिक इच्छुक उमेदवारांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे. कारण त्यांना आता राष्ट्रवादी, अजितदादा व शरद पवार उभाटाचा पर्याय पेलणार नसल्याने तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यास अडचण होणार आहे. भाजपाने एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार फोडून भाजपात घ्यायचे नाही असे नुकतेच ठरल्याने भाजपाच्या इच्छुक उमेदवारांना हिंदुत्ववादी व महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे दरवाजे बंद झाले असल्याने इच्छुकांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेली 8 वर्षे पक्षाचे काम निष्ठेने करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र पक्षादेश जर मिळाला तरच निवडणूक लढवता येणार आहे, अन्यथा बाहेरून आलेल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. यामुळे भाजपातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजगी पसरल्याचे पुणे शहरात चित्र दिसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही नेत्यांचा भाजप प्रवेश आज मुंबईत होणार आहे. त्यापैकी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, विकास दांगट माजी नगरसेविका, रोहिणी चिकटे, संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, शिवसेनेचे योगेश मोकाटे, अपक्ष रश्मी भोसले, दत्ता बहिरट, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजय वाघेरे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल या सर्वांच्या भाजपा प्रवेशामुळे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वपक्षीयांना संधी देताना भाजपाला नाराजगीला सामोरे जावे लागणार आहे. पाहूयात येणारी निवडणूक कशी होते ती. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.